नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण झालंय। विमानाला वॉटर चेंज सलामी देण्यात आली, तर ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना भेटवस्तूही देण्यात आल्या। सकाळी 8:40 हैदराबादसाठी पहिलं उड्डाण झालंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण हे आज झालंय। पहिल्या उड्डाणाच्या निमित्तानं खास समारंभाचं आयोजन अदानी कंपनीकडून करण्यात आलं होतं। विमानाला वॉटर जेट म्हणजेच पाण्याच्या तोफांची सलामी दिली गेली। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पहिल्या उड्डाणातील प्रवाशांना भेटवस्तूही देण्यात आल्या। आज या ठिकाणी त्या विमानाच्या पहिला प्रवासी होण्याचा सन्मान या ठिकाणी आम्हाला मिळाला। गौतम अदानीजींनी आमचं स्वागत या ठिकाणी केलं। मला आनंद नक्कीच या गोष्टीचा आहे की ज्याचं आपण स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण होतंय, परंतु तेच स्वप्न जर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आज जर अनाउन्समेंट झालं असतं तर तो आनंद अजून द्विगुणित झाला असता। लोकनेते दिबा पाटील यांचे नातू त्यांनी प्रवास केलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, तुम्ही आज पहिल्या विमानाने प्रवास केलेला आहे, एकूणच या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी देखील मागणी आहे आणि अशातच आज तुम्ही पहिला प्रवास केलाय, कसं वाटतंय? प्रवास करून खूप छान वाटलं आणि मागणी म्हणाल तर कालच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आणि ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती सुद्धा डिक्लेअर केलंय की महाराष्ट्र शासनाकडनं हा निर्णय पास झालेला आहे आणि केंद्र सरकारकडे तो पॉझिटिव्हली विचाराधीन आहे। तर त्याची खात्री आहे, थोडासा डिले होतोय त्याची खंत वाटते, पण निश्चितपणाने खात्री आहे की आज ना उद्या नाव तर दिलं जाईल, त्यामुळे त्याच्याबद्दल काय वाटत नाही। प्रवासाचा तर म्हणाल तर फार छान अनुभव होता। वॉटर जेट सॅल्यूट आणि गौतम अदानी साहेब स्वतः होते, हार दिले, सर्टिफिकेट दिली, खूप छान अनुभव होता। सर, तुम्ही दिबा पाटील यांचे नातू आहात आणि आज तुम्ही हा जो प्रवास केला आहे, एकूणच नवी मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या विमानतळ जे आहे ते बनलेलं आहे, तुम्ही एक युवा जनरेशन आहात, कसं वाटतंय? फार छान वाटतं युवा जनरेशन जे बघून। माझा मित्रही होता त्या फ्लाईटमध्ये, फार छान वाटलं आपला एरिया बघून की कसं दिसतोय, काय दिसतोय आणि विकासासाठी म्हणजे आम्ही जी स्वप्न बघितली होती, स्वप्नापेक्षा आम्ही जी लँड शून्यातनं निर्माण होताना बघितली होती, फार छान वाटतं हे एअरपोर्ट बघून। आणि जेव्हा आपण लँड झालो आणि असं जाणवलं की अरे आता तर 20 मिनिटात घरी जाणार, फार छान वाटलं। एकूणच आज ना उद्या दिबा पाटील यांचं नाव लागणारच अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिबा पाटील यांचे नातू यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्य नेमकी काय पाहूयात। तर मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारं हे दुसरं विमानतळ आहे। आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन हब बनवण्याची महत्वाकांक्षा आहे। उल्वेमध्ये 2866 एकर जागेवर विमानतळाचा विस्तार करण्यात आलाय। विमानतळाच्या रनवेची लांबी 3700 मीटर इतकी आहे। समसमान लांबीच्या 2 कोड एफ समांतर धावपट्ट्या आहेत। सुरुवातीची प्रवासी हाताळण्याची क्षमता 2 कोटी इतकी आहे। वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील इतकी क्षमता आहे। मालवाहतूक हाताळण्याची क्षमता 3.2 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे। आधुनिक प्रवासी टर्मिनल, सवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली उपलब्ध आहे।